शिंपी समाजाच्या समाज भवनासाठी शासनाकडून 10 लाख रुपयाचा निधी उपलब्ध। शिंपी समाजाच्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर न्याय मिळाला असून समाजाच्या उत्थानासाठी शासनाकडून आमदार निधीतून 10 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। यासाठी आर्णी केळापूर मतदारसंघाचे आमदार राजू तोळसाम यांनी विशेष प्रयत्न केले। शिंपी समाजाने त्यांचे आभार मानले आहे। विकासात्मक कामाचा भूमिपूजन शुभारंभ दिनांक 22/9/2025 रोजी मोठ्या उत्साहात मंगलमय वातावरणात संपन्न झाला। या प्रसंगी माननीय राजू भाऊ तोळसाम, आमदार आर्णी केळापूर विधानसभा क्षेत्र व उपस्थित मान्यवर शिंपी समाज बांधव भगिनी यांचे शुभ हस्ते संत नामदेव महाराज प्रतिमा पूजन व भूमिपूजन कुदळ मारून विकास करण्यास कामाचे मुहूर्त रोवला गेला। संघटनात्मक बांधणीतून शिंपी बांधवांनी घाटंजीत वधूवर परिचय मिळावे, समाजाच्या प्रलंबित मागण्या शासन दरबारी निकालात निघाव्यात यासाठी संघर्ष चालवा, अशा घाटंजी सारख्या शहरात एक हक्काचे समाज भवन नगर परिषद दिलेल्या जागेत घाटी येथे उभारेल। मात्र परंपरागत व्यवसायावर रेडीमेडनी घाला घातल्याने हाताला पाहिजे तसे काम मिळत नसल्याने आर्थिक परिस्थितीने कमकुवत असलेल्या समाजाला प्राप्त जागेतील भवनाचा विकास मात्र खुंटत राहिला। या सोहळ्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून घाटंजी भाजपा तालुका अध्यक्ष जितू बैस, शहराध्यक्ष गजानन ढवळे, महेश पवार, सामाजिक कार्यकर्ते संजूभाऊ गोरे, सुरेश डहाके सर, बालूभाऊ खांडरे, बंटूभाऊ तोळसाम, सामाजिक कार्यकर्ता अंकुश ठाकरे, मुज्जूभाऊ पटेल, धर्मेश धुर्वे, प्रशांत नीत, शर्मा साहेब, शिंपी समाजाध्यक्ष सचिन कर्णेवार, राजूभाऊ दिकुंडवार, चंद्रशेखर नमुलवार, दत्तात्रय गटलेवार, सामाजिक कार्यकर्ता आदी उपस्थित होते। कार्यक्रमास उपस्थित पाहुण्यांनी शिंपी समाजाच्या एकतेचे आणि प्रगतिशील विचारांचे कौतुक केले। समाजाने शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच आर्थिक प्रगतीसाठी घेतलेल्या पुढाकारांमुळे तरुण पिढी सक्षम होत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे। या विकासात्मक कामामुळे समाजासाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध होणार असून पुढील पिढ्यांना उपयोगी पडणारे केंद्र असे राहणार आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांना गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले।